भारतीय संविधान के शिल्पकार भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी की जयंती के उपलक्ष्य में पीएम श्री राजश्री छत्रपति शाहू महाराज विद्यालय द्वारा ऐरोली सेक्टर 15 स्थित डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मारक में आयोजित कार्यक्रम में राज्य के वन मंत्री, पालघर जिला के पालक मंत्री व ठाणे जिला संपर्क मंत्री गणेश नाइक उपस्थित थे, जहां उनके साथ मौजूद थे पूर्व सांसद संजीव नाइक, नवी मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग की उपायुक्त संघरत्ना खिल्लारे, पूर्व महापौर सुधाकर सुनावने, पूर्व नगर सेवक अनंत सुतार, पूर्व नगर सेवक अशोक पाटिल, बालकृष्ण पाटिल, पूर्व नगर सेविका रंजना सुनावने, पूर्व नगर सेविका संगीता पाटिल, सिद्धराम ओहड़, यशपाल ओहड़, एडवोकेट संध्या सावंत, दिनेश पारेख एवं तमाम भीम अनुयायी। इस दौरान डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी के विचार, शिक्षित बनो, संगठित रहो और संघर्ष करो। डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी के इन्हीं वचनों को चरितार्थ करते हुए स्कूल के मुख्याध्यापकों, शिक्षकों और छात्रों ने मिलकर भारतीय संविधान में न्याय, स्वतंत्रता, एकता, भाईचारे और अपने हक की आवाज उठाने के स्वतंत्र अधिकार को दिखाते नाट्य मंचन कर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी को आदरांजलि अर्पित की, जिसे देखकर मान्यवर भी काफी प्रभावित नजर आए। वहीं इस दौरान वन मंत्री गणेश नाइक के हाथों पर्यावरण संरक्षण और संवर्धन की दिशा में कार्यरत वन शक्ति नामक संगठन के पर्यावरण दूत के तौर पर काम करने वाले पीएम श्री राजश्री छत्रपति शाहू महाराज विद्यालय के 31 विद्यार्थियों को गणेश नाइक ने प्रमाण पत्र देकर उन्हें सम्मानित किया और स्कूली दौर में पर्यावरण की तरफ जागरूक रहने और जागरूकता फैलाने के लिए उनकी सराहना की। इस दौरान अपने संबोधन में गणेश नाइक ने इस अनोखे उपक्रम को मील का पत्थर करार देते हुए कहा कि डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी के विचारों पर चलने वाला यह स्कूल डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी के विचारों को सच्ची आदरांजलि है। वहीं सुधाकर सुनावने ने कहा कि ऐरोली स्थित डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मारक, उसकी निर्मिति और नवी मुंबई से एक पालक के तौर पर गणेश नाइक का एक अनोखा नाता है। आदरणीय गणेशजी नाईक साहेब हे काय पहिल्यांदा आले नाही, प्रत्येक जयंतीला आणि पुण्यतिथीला दादा स्मारकामध्ये येत आहेत। दादांनी ज्यावेळेस वनमंत्री म्हणून आता शपथ घेतल्यानंतर ते ज्यावेळेस विमानतळावर आले त्याच्यानंतर थेट पहिले आंबेडकर स्मारकात आले। त्यामुळे आंबेडकर स्मारक, त्याची निर्मिती आणि नवी मुंबई ह्या सगळ्या जडणघडणीशी त्यांचा एक पालक म्हणून खूप जवळचा संबंध आहे आणि त्यामुळे आपल्या पाल्यांना निश्चितपणे पालक आले की एक आनंद होतो आणि तशा प्रकारचा आनंद या स्मारकामध्ये उपस्थित राहिलेल्या सगळ्यांनाच झाला आणि त्यातल्या त्यात दुधात साखर म्हणतो आपण तसं राजश्री शाहू महाराज विद्यालयाचं वनश्री जी हे आहे त्यांच्याबरोबर जी मुलं काम करतात 100 मुलं, त्यांच्यापैकी 31 मुलांनी आज बऱ्यापैकी या ठिकाणी जी बक्षिसं घेतलेली ते बक्षिसं वितरण दादा ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या खात्याशी संबंधित असल्यामुळे ते आमच्यासाठी एक आनंदामध्ये द्विगुणित करणारे क्षण आहे। त्यामुळे आम्हाला आनंद आहेच आहे। त्यातल्या त्यात शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून एक गीत बाबासाहेबांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणारं या ठिकाणी सादर केलं। त्याच्यातून खूप चांगला मेसेज या ठिकाणी देता आलेला आहे आणि तो देण्याचा प्रयत्न महात्मा फुले जयंतीला देखील पोवाड्याच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या शिक्षकांनी दिला होता। त्यामुळे एकंदरच पाहता आजचा जो दिवस आहे, ज्यांच्यामुळे आज हे सोन्याचे दिवस आम्हाला पाहायला मिळालेत आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि ती जयंती ह्या देशातल्या सगळ्यात सुंदर राहण्यासाठी असलेल्या शहरामध्ये ह्या शहराचे भाग्य विधाते आदरणीय गणेशजी नाईक साहेब येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतायत, त्यांना जमलेल्यांना शुभेच्छा देत आहेत। ही खूप मोठी गोष्ट आहे। वहीं उन्होंने आगे कहा कि डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर और भारतीय संविधान का एक अटूट रिश्ता है, जो पुस्तकों में पढ़े ही बिना समझना मुश्किल है। बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाची जी वेळेस पूर्तता झाली त्या संविधानाची जी फोटोकॉपी आहे त्या फोटोकॉपीच्या बरोबर आम्ही डिबेट कॉपी ठेवलेल्या आहेत। त्यामुळे हे देशातलं एकमेव असं स्मारक आहे ज्या स्मारकामध्ये बाबासाहेबांचा पुतळा नाही तर बाबासाहेबांची सगळी पुस्तकं आहेत आणि ती पुस्तकं जर वाचली
तर बाबासाहेबांचा जीवन प्रवास काय आहे आणि त्या जीवन प्रवासाने तुमचा माझं जीवन कसं सुखकर केलेलं आहे हे आपल्याला त्यातून पाहता येणार आहे. त्यामुळे भारतीय संविधान आणि बाबासाहेब आंबेडकर हे आपण त्या पुस्तकात वाचल्याशिवाय समजणार नाही. नाहीतर तोपर्यंत आपण जातीवर, प्रांतावर, भाषेवर या ठिकाणी वेगवेगळे आहोतच आणि ते राहणार आहे. आणि म्हणून सांगतो की आपण आज व्हॉट्सअपच्या, फेसबुकच्या जमान्यामध्ये आहोत. आपण वाचत नाही आणि जर वाचलो नाही तर हा देश आणि या देशातील लोकशाही देखील वाचणार नाही, एवढा आमचा विश्वास आहे. इस दौरान बड़ी संख्या में शिक्षक, छात्र, अभिभावक और भीम अनुयायी इस कार्यक्रम में उपस्थित थे। ब्यूरो रिपोर्ट, नवीन नेटवर्क।